मला नेहमी विचारण्यात आलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे नम्रता, अगं तुला मेकअप कसं काय येतो? आता सांगायचं कसं की मेकअप लहानपणीपासूनच अगदी आवडायचं, फार जवळचा हा विषय होता. पण त्यानंतर इंडस्ट्री पण माझी अशीच निघाली की मला तिथे मेकअपच करावा लागला. आजच्या व्हिडिओमध्ये ना, जर तुम्हाला साधा सुद्धा मेकअप येत नसेल ना, तरी तुम्ही यातनं नक्की शिकाल, माझी खात्री आहे. तर चला आपण लगेचच व्हिडिओला सुरू करूया. प्रत्येक वेळा कसं काय आपण मेकअप आर्टिस्टला बोलवून आपला मेकअप करून घेणार आहे, म्हणून थोडासा बेसिक मेकअप आपल्याला यायलाच पाहिजे की नाही. तुम्हाला आज तेच शिकायला मिळणार आहे. मेकअप करण्यापूर्वीची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपला चेहरा व्यवस्थित फेस वॉश केलेला असावा. तर तुम्ही पाहू शकता इथे मी कुठलाही मेकअप वेअर केलेला नाही, मी फेस वॉश करून. कुठलाही मेकअप करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेस वॉश झाल्यानंतर पहिला आपल्याला चेहरा टोन करून घ्यायचा असतो. मी या ठिकाणी टोनर म्हणून वापरत आहे गुलाबजल. तर गुलाबजल मला सूट होतं, तुम्ही कुठलाही टोनर वापरू शकता, मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहे. फेस टोन करून झालेला आहे. त्यानंतर मी मॉइश्चरायझर निव्हियाचं वापरत आहे. जनरली मी पतंजलीचं वापरते, पण आत्ता काय आहे, आपल्याला खूप हेवी मेकअप करायचा आहे आणि माझा मेकअप भरपूर काळ टिकून राहण्यासाठी मी इथे निव्हियाचं मॉइश्चरायझर वापरून घेत आहे. तर हे मॉइश्चरायझर आणि टोनर केल्यामुळे काय होतं, आपल्या फेसवरती एक छानशी लेअर तयार होते आणि आपल्याला हे टॅप टॅप मोशनमध्ये आपल्याला हे स्किनमध्ये मुरवायचं आहे, जेणेकरून कुठलाही आता आपण जे काही मेकअप करणार आहोत केमिकल आपल्या चेहऱ्याला डायरेक्टली आतमध्ये जाणार नाही. का तर आपण आधी टोनर आणि मॉइश्चरायझर केलेला आहे, त्यामुळे आपल्या स्किनवरती एक सुंदरशी लेअर तयार होऊन जाते आणि आपला फेस खराब. त्यानंतर मी सनस्क्रीन स्किप केली आहे, कारण की मी बाहेर जाणार नाही. जर तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायची नाही. आता मी लगेचच फाउंडेशन लावून घेत आहे. माझ्या स्किन टोनचा मॅच मी असं फिटमीचं फाउंडेशन लावून घेत आहे. तुम्ही ज्या ब्रँडचं फाउंडेशन वापरता, तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही वापरू शकता, पण फिटमी किंवा लॅक्मे हे परफेक्ट आहे आपल्या इंडियन स्किन टोनसाठी आणि हे बराच काळ आपल्या स्किनवरती जशाच तसं राहतं. आता हे मी काय करत आहे, डॅप डॅप मोशनमध्ये आपल्या स्किनमध्ये मुरवत आहे फाउंडेशन. आपल्याला घासून घ्यायचं नाही आहे, आपल्याला हे मुरवायचं आहे, जेणेकरून हे खूप नॅचरल आणि नो मेकअप लुक जर पाहिजे असेल आपल्याला किंवा केकी नको असेल तर आपल्याला एकदम छान असं डॅप डॅप मोशनवरती करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी थोडंसं लिपला पण लावून घेतलेलं आहे. लिपला आधी मी विसरले सांगायचं की आपल्याला लिपलासुद्धा मॉइश्चर करायचं असतं वॅसलिनने, किंवा तुमच्याकडे लिप बाम असेल ते तुम्ही लावून घेऊ शकताय. माझं सकाळीच लावलेलं होतं म्हणून मी काय नव्याने लावलेलं नाही आहे. तर आता फाउंडेशन माझ्या ओठांवरती पण लावून घेतलेलं आहे, सगळीकडे लावून घेतले. आपला गळा कान अजिबात विसरायचं नाही, कानाच्या बाजूचा पूर्ण एरिया आपल्याला फाउंडेशनने कवर करायचं. अदरवाईज ते बाहेर गेल्यानंतर फार विचित्र वाटतं, कारण की आपल्या स्किनचं जे कलर असतो ना, चेहऱ्याचा कलर वेगळा, कानाचा आणि मानेचा कलर वेगळा दिसतो. त्यामुळे हेअर लाईन ज्या असतात आपल्या कपाळावरच्या हेअर लाईनसुद्धा सोडायच्या नाही. एकदम छान पद्धतीने आपल्याला फाउंडेशन आपल्या स्किनवरती मुरवून घ्यायचं आहे. स्किन थोडीशी ड्राय वाटते आता, पण एका तासानंतर हा मेकअप इतका सुंदर सेट होतो आणि इतका ग्लोईंग इफेक्ट येतो. त्यानंतर आता मी कन्सील करून घेत आहे. ज्या ज्या ठिकाणी मला पिंपल्सचे स्पॉट्स आहेत तिथे मी लावून घेत आहे. डोळ्याखाली जरा काळं आहे, कारण की काळं वर्तुळ हे असतंच. आता शेवटी 2 मुलाची आई आहे, घरात कामं आणि भरपूर गोष्टी असतात, त्यामुळे काळे वर्तुळ आलेले असतात. तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कन्सिलर करायचं आहे त्या ठिकाणी आपण आता हे कन्सील लावून घेणार आहोत. कन्सिलर लावल्यानंतर फटाफट आपल्याला हे ब्लेंड करायचं असतं. ब्लेंड ह्यासाठी फास्ट करायचं असतं, कारण हे कन्सिलर फार थिक असतं, आपल्या फाउंडेशनपेक्षा जास्त थिक असतं. त्यामुळे आपल्याला फटाफट हे त्या ठिकाणी डॅप डॅप मोशनवरती करायचं आहे. हे ज्या ठिकाणी आपल्याला डागं आहे ते डागं मिटवण्यासाठी किंवा ते हाईड करण्यासाठी आपण कन्सिलरचा वापर करतो. डोळ्याच्या खाली किंवा आपल्या पिंपल्सचे डागं असू दे किंवा कुठलेही, हे खूप छान पद्धतीने हाईड होतात. पण आपल्याला लावण्याची पद्धत म्हणजे फक्त आपल्याला त्याला मुरवायचं आहे आपल्या स्किनमध्ये. त्यानंतर आपण कॉम्पॅक्ट पावडर लावून घेणार आहोत. हे स्टेप अजिबात विसरायची नाही, कारण की आपण जो मेकअप केलेला असतो तो जास्त वेळ टिकून राहण्यासाठी हा कॉम्पॅक्ट पावडर आपल्याला खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर मी फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर वापरलेला आहे. आता माझा बेसिक जो बेस आहे चेहऱ्याचा मेकअपचा तो तयार झालेला आहे. आता आपण आय मेकअपकडे वळूया. तर मी आय मेकअप या ठिकाणी गोल्डन आय शॅडो घेतलेली आहे. ती जरा शिमरी आहे, मला जास्त पण झॉंकी पॉंकी आवडत नाही, त्यामुळे मी पहिला गोल्डन कलरचं घेतलेलं आहे. त्यानंतर बघूया जर माझ्या साडीच्या कलरचा एखादा मला कलर मिळाला. मी सगळा मेकअप माझ्या बोटानेच करत असते, कारण सध्या तरी मी कम्फर्टेबल आहे यातनंच. बघूया फ्युचरमध्ये जर कधी ब्रशेसचा वापर केला तर, पण आता मी बोटानेच करत आहे. तर माझा जो आय शॅडो मी लावून घेत आहे, त्यासाठी माझे रिंग फिंगर आणि मधला जो बोट असतो ते दोन्ही कामी येतात. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी व्यवस्थित लेअर क्रिएट केलेली आहे. आता मी एक रेड कलरचा आय शॅडो घेतलेला आहे, रेड मरून असा मिक्स आहे. तुम्ही पाहू शकता एक छानशी बारीक अशी लाईन ओढून घेतलेली आहे रिंग फिंगरनी. त्यानंतर मी दुसऱ्या बोटाने त्याला पसरवत आहे, म्हणजे माझे दोन्ही बोटं व्यवस्थित पद्धतीने काम करतात. तुम्ही
पाहू शकता ही छोटी मोठी टेक्निक असते जी आपल्याला प्रॅक्टिसमुळे येत असते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी गोल्डन आणि रेड कलरचा दोन्हीही आयशॅडो असे मिक्स करून घेतलेला आहे. त्यामुळे काय होते रेड आणि गोल्डन असा शेड तयार झालेला आहे माझ्या डोळ्यांवरती. त्यानंतर मी काय करत आहे माझे आयब्रोज हायलाईट करण्यासाठी मी तिथे व्हाईट कलरचा शिमर असा आयशॅडो लावून घेत आहे, जेणेकरून काय होणार आहे की माझ्या आयब्रोजचा जो एरिया आहे डोळ्याच्या वरचा तो छान असा हायलाईट होईल उन्हात गेल्यानंतर. तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली काय आहे फोनमध्ये थोडासा हा कलर आहे ना डल दिसतोय, परंतु रिअलमध्ये खूप सुंदर उठून आयशॅडोचा कलर तुम्ही तुमच्या ड्रेसच्या अकॉर्डिंग सुद्धा लावू शकता, खूप सुंदर दिसतं. त्यानंतर मी आता काजळ लावून घेणार आहे. हेवी मेकअप करायचं म्हणून विदाऊट काजळ हा मेकअप लुक अजिबात जाणार नाही, म्हणून आज मी आणि मला भरपूर एक रिक्वेस्ट पण आली होती ऐश्वर्याची की ताई तू एक वेळा नक्की काजळ लाव, तुझ्या डोळ्याला खूप छान दिसेल, म्हणून मी आवर्जून तिचं कमेंट लक्षात ठेवून मी इथे काजळसुद्धा लावून घेत आहे. बरेच वर्ष झाले होते मी काजळ वापरलं नव्हतं म्हणून आज लावलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय काजळ लावल्यानंतर किती सुंदर चेहरा उठावदार वाटते आणि मला पण खरंच खूप छान हा लुक वाटतो. मेकअप करायची टेक्निक ही प्रत्येकाची वेगळीच असते. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनेच दाखवत आहे, कारण की मी ऑफिसला असताना कायम असाच मेकअप करायचे. ड्रेसच्या कलरचे आयशॅडो वापरणे किंवा अशा पद्धतीने काजळ लावणे हे सगळं मी तेव्हा करायचे. तर आता मी लायनर लावून घेत आहे. माझं नेहमीच फेवरेट असलेलं लॅक्मेचं आयलायनर, तर ते मी लावून घेत आहे. सर्वात पहिला मी काय करते की डोळ्याच्या मधनं मी लाईन वळते आणि साडी वेअर करणार आहे त्यामुळे मी विंग्स काढत आहे. साडी जर नसती पंजाबी ड्रेस असता तर एकदम नॉर्मल रेग्युलर आयलायनर मी लावलं असतं. तर आता मी काय करत आहे पहिला मी मधनं असं बाहेरपर्यंत लाईन ओढून घेतली, त्यानंतर मी डोळ्यांच्या कोपऱ्यापासून घेतलेली आहे. तर आत्ता आपला जो काजळ आपण लावला होता त्याला आपण पावडरनी पण सेट करू शकतो जर तो आपल्याला वॉटरप्रूफ पाहिजे असेल. काय होते बरेचदा आपण डोळ्यातनं पाणी वगैरे आलं तर आपलं काजळ पसरतं. तर आता हे काजळ आपलं 12 ते 13 तास जोपर्यंत आपण डोळे धुत नाही तोपर्यंत आपला हा काजळ टिकून राहील, का तर आपण खाली लायनरनी त्यात छोटीशी अशी लाईन वळलेली आहे, त्यामुळे काजळ खाली पसरणार नाही आणि हे आयलायनर वॉटरप्रूफ आहे सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे काय आहे आपला हा आय मेकअप जशास तसा राहतो. जर तुम्ही चेहरा धुतला नाही तर अगदी 24 ताससुद्धा तो तसाच राहणार. पुन्हा आय एकदम छान उठावदार दिसण्यासाठी मी काय करत आहे त्या ठिकाणी व्हाईट कलरचा जो शिमरी आय शॅडो आहे तो मी खाली लावून घेतलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला एक वेळा दाखवून देते की मी कशा पद्धतीने आयलायनर लावलं होतं. मी मधनं अशी लाईन वळते कारण की मला हे इझी जातं. पूर्ण आय मी एकदाच कवर करत नाही, अंदाज घेत हळूहळू अशी लाईन वळत असते. कारण काय होते मधनं वळली की ते सोपं जाते लाईन काढताना आणि आपल्याला कळतं की आपल्याला किती विंग्स पाहिजे आणि बाजूच्या डोळ्याचा पण आपल्याला अंदाज येतो. आणि कसं आहे थोडीफार प्रॅक्टिस झाली ना की आपल्याला समजतं. पूर्वी माझं पण कमी जास्त व्हायचं पण आत्ता माझं कमी जास्त होत नाही. तर थोडीशी प्रॅक्टिस आपण करायचीच नेहमी, कारण काय होते की आपण नेहमीच उठावदार दिसलो पाहिजे. कुठलाही फंक्शन असलं की प्रत्येकाचा मेकअप इतका परफेक्ट असतो आणि आपला नसतो, हे चांगलं नाही वाटत. त्यामुळे कधी सण समारंभ असला किंवा कुठे कार्यक्रमाला जायचं असलं की पटकन आपण स्वतः तयार झालो तरी किती छान वाटेल नाही का. अगदीच तुम्ही काजळ नाही लावलं आणि फक्त मस्कारा लावला आणि लायनर लावलं तरी इनफ असते. खालच्या डोळ्याचं काजळ आपला छान जास्त काळ टिकून राहण्यासाठी आपण पावडरनी पण सेट करू शकतो. पण मी ना ही टेक्निक माझ्या जॉबला असताना करायचे, कारण की थोडा पण मेकअप कमी झाला किंवा काजळ कमी झाला की आम्हाला टचअप करावं लागायचं आणि मला लई जीवावर यायचं. त्यामुळे मी काय करायचे एक लाईन वडून द्यायचे, त्यामुळे काय व्हायचं की माझं काजळ तसं टिकून राहायचं. तर बघा मंडळी असं जर आपण टेक्निक वापरली ना तर आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा कुठल्याही लग्न कार्यात जरी गेलो तर आपला मेकअप जशास तसा टिकून राहणार. ही टिप खरंच खूप महत्त्वाची आहे, तुम्ही खरंच इम्प्लिमेंट करा जर तुम्ही कधी नेक्स्ट टाईम मेकअप केला तर. आणि कुठे कमी जास्त वाटलं की टिश्यू पेपरने पुसून काढायचं. तर आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडीचा जो भाग आहे आय मेकअपचा तो म्हणजे मस्कारा केल्याशिवाय मला असं वाटतच नाही की मी आय मेकअप केला. काय जबरदस्त डोळे उठून दिसतात. तर मला खरंच प्रचंड मस्कारा हा आवडतो. हा वॉटरप्रूफचा ब्ल्यू हेवनचा मस्कारा आहे. तर तुम्ही मला सजेस्ट करा अजून कुठला मस्कारा चांगला असेल, कारण मी तर सध्या हेच वापरते आणि आधीपासून माझे हेच प्रोडक्ट आहे. मी प्रोडक्टमध्ये कधीच असं जास्त चेंजेस करत नाही. फायनली माझा सगळा मेकअप झालेला आहे. हँड क्लीन करून घेतलं आहे कारण की फारच रंगरंगोटी झाली होती चेहऱ्यावरती. आता मी करत आहे माझं सर्वात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे लिपस्टिक मला प्रचंड आवडते लावायला. तर मी इथे लिप लाईन करून घेत आहे. सर्वात पहिला ब्राऊन कलरचा शेड आहे जो प्रत्येक इंडियन स्किन टोनला जातो आणि खूपच सुंदर दिसतो ट्रेडिशनल इंडियन लुकला.
तर आता मी पहिला लाईन करून घेतलेली आहे माझ्या लिपवरती. मला माहिती आहे मला कशी लाईन करायची आहे. लिप लायनर जर लावलं तर ते पण खूप इझी जातं, पण मला आता प्रॅक्टिस झालेली आहे ह्याची, त्यामुळे मी एक काम माझं वाचवण्यासाठी पहिला मी काय केलं आहे, डायरेक्ट लिपस्टिकच लावून घेतलेली आहे. सगळे कॉर्नर मी छान ब्राऊन कलरने फिल करून घेतले. त्यानंतर आता मी आतमध्ये रोझी कलरचा जो असतो रोझी रेड कलरचा छान असा डार्क शेडमधला रेड कलर लावून घेत आहे. आणि आता टॅप डॅप मोशनवरती मी असा हा बोटांनी त्याला सेट करून घेणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, जी एक्स्ट्राची लिपस्टिक असते ती ओठांवरची ती माझ्या बोटांवरती येऊन जाणार. बरेचदा काय होतं, आपण बरेच महिलांचं बघतो लिपस्टिक लावल्यानंतर एक वेगळीच लेअर ओठांवरती दिसते, पण आपण ज्यावेळेस बोटांनी पसरवतो ना त्यावेळेस ते खूप सुंदर नॅचरल लुक येऊन जातं आणि टिकायला पण भरपूर वेळ राहतं. त्यानंतर बघा आता मंडळी, मी जो ओठांवरची लिपस्टिक माझ्या बोटांवर आलेली होती तीच मी आता माझ्या चेहऱ्यावर सुद्धा लावून घेत आहे. एकदम मॅचिंग होऊन जाणार की ब्लश, आय शॅडो आणि सगळंच मॅचिंग, एकदम ओव्हरऑल जसं की तुम्ही कुठेतरी पार्लरला जाऊनच मेकअप केलेला आहे असं वाटेल. कोणी पण तुम्हाला जर तुम्ही असा मेकअप केला ना 100% विचारणार, ज्या पद्धतीने मला विचारणार. लिपस्टिकचा ॲज अ ब्लश म्हणून वापर करून झाल्यानंतर मी आता पुन्हा आय शॅडो पॅलेटमधनं पीच कलरचा शिमरी असा शेडमध्ये घेतलेला आहे ब्लश, आणि आता मी तो ओव्हरऑल माझ्या स्किनवरती लावून घेणार आहे. जिथे जिथे माझे जे टी झोन आहे, जिथे जिथे माझ्या स्किनवरती मला हायलाईट करायचं आहे, जसं की ओठांवरती, नाकांवरती, कपाळावर, भुयांच्या जवळ आणि आपली जी जॉलाईन असते तिथे सुद्धा मला काउंटरिंग करायची होती, पण मला असं वाटते की नको, ते खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी होऊन जाईल. जर तुम्हाला हा मेकअप लुक आवडला तर आपण ह्याच्यानंतरचा खूप सुंदरसा असा काउंटरिंग करून मेकअप करूया. मस्तपैकी आपला मेकअप आता तयार आहे. पूर्ण फायनल लुक करण्यासाठी आपण याला आता टिकली लावूया. चंद्रकोर माझ्याकडे छोटीच आहे, मोठी माझी काही सापडत नव्हती टायमावरती, तर असू दे. एकदम छान आता मेकअप तयार आहे. कपाळावर कुंकू नसला तर कुठलाच मेकअप माझा तर पूर्ण होणारच नाही, त्यामुळे मी आता कुंकू लावून घेत आहे. कुंकूसाठी मी ॲज अ लिपस्टिकचा वापर करत आहे, कारण की मी हॉटेलमध्ये कुंकू घेऊन आले नव्हते, त्यामुळे मी आता पहिला रेड कलरची लिपस्टिक लावून घेतलेली आहे. त्यानंतर महरून शेडमध्ये असलेला आपला आय शॅडो त्यावर लावून घेतला आहे. बरं, मी असंच नेहमी कुंकू लावत असते, मला तो बारीक वगैरे अजिबात आवडत नाही, मला असं मोठंच कुंकू आवडतं कपाळावरती. ते किती सुंदर ग्लो आला आहे मंडळी, तुम्ही पाहू शकताय, जबरदस्त. आता मी तुम्हाला साडी आणि हेअरस्टाईल करून मिळते. तर चला, तर मग अशा पद्धतीने मी छानपैकी माझी साडी नेसलेली आहे. ही साडी माझ्या भाऊजाईच्या घरी ज्यावेळेस मी गेले होते, त्यांचं लग्न झालेलं, त्यावेळी त्यांच्या मम्मीनी मला ही साडी नेसवली होती. किती सुंदर दिसते ना ही साडी अशी. आणि हो, तुम्ही म्हणसालच की नम्रता तू हेअरस्टाईल कशी केली आहे, तर त्याचासुद्धा ट्युटोरियल तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. मी हेअरस्टाईलचासुद्धा छान व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा ओव्हरऑल लुक, तर आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद करते. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, आणि जाता जाता चॅनलच्या खाली तुम्ही हे सुद्धा लिहून जावा की तुम्ही कुठल्या शहरातनं माझा व्हिडिओ पाहता, कारण की मला माहिती आहे की माझा व्हिडिओ बरेच नवीन शहरात जातो. तुम्ही व्हिडिओ बघता सुद्धा, पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कधीच सांगत नाही, त्यामुळे प्लीज मंडळी मला प्रोत्साहन मिळेल. तर अशा पद्धतीने मी आजचा ब्लॉग माझा इथेच एंड करते. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.